जागांवरील उमेदवारांबाबत अंतिम चर्चेची शक्यता आहे। उत्तराखंड, झारखंड, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांमधील उर्वरित जागा घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील लढाई सोपी नसल्यानं वारंवार मोदी आणि शहा महाराष्ट्र दौरा करतायत। रोहित पवारांची मोदी शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका। अजित पवार गटातील काही लोक कमळ चिन्हावर लढण्यास इच्छुक, रोहित पवार यांचा दावा। तर अनेक आमदार शरद पवारांकडे परत येण्यास इच्छुक असल्याचाही पवारांचा दावा। मोदींच्या परिवारात श्रीमंत पक्ष फोडणारे आणि लुटमार करणाऱ्यांचा समावेश, मणिपूर काश्मीरी पंडित परिवार नाही का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधानांवर टीका। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, राधाकृष्ण विखे पाटील यांची संजय राऊत यांच्यावर टीका। ज्या उद्धव ठाकरेंचं राज्यात काहीच योगदान नव्हतं ते इतरांच्या योगदानाबद्दल विचारतायत। 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून कारभार केला, विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज उज्जैनला, महाकालचं घेणार दर्शन, रोड शोही करणार। ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात 9 बांगलादेशींचा अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न पोलिसांनी घेतला ताब्यात। विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार केली होती। पंतप्रधान मोदी 24 तासात दुसऱ्यांदा तेलंगणात, पंतप्रधानांनी श्री उज्जैनी महाकाली मंदिराचा दौरा करत केली पूजा। दुपारी जाणार ओडिशामध्ये। मोदींच्या परिवार थीमवर काँग्रेसची पोस्टरमधून टीका, नव्या संसदेजवळ काँग्रेसनं लावलं होतं पोस्टर। हा आहे मोदींचा परिवार अशी फोटो देऊन उद्योगपतींचे पोस्टरवर फोटो, दिल्ली पोलिसांनी तात्काळ पोस्टर हटवले। कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या व्यक्तीची पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडिओ केला शेअर। केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मोदींना जीवे मारणार, व्हिडिओतून धमकी, सुरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हॉटेलमध्ये जेवणानंतर दिलेल्या माउथ फ्रेशनरमुळे तोंडातून आलं रक्त, हरियाणाच्या गुरुग्राम मधील घटना। माउथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिल्यानं ग्राहकांच्या तोंडातून आलं रक्त, 5 जणांची प्रकृती बिघडली, 2 अस्वस्थ। बंगळुरूमधील काही ठिकाणी एनआयएची धाड, रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा एनआयएकडून तपास सुरू। तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांचा स्फोटात हात असल्याचा एनआयएला संशय। बंगळुरूच्या व्यतिरिक्त आणखी 6 राज्यांमधील 17 ठिकाणांवर एनआयएचं सर्च ऑपरेशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।